महाराष्ट्र न्यूज। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात 41 लाखांचा गांजा जप्त, शेतात केली होती बेकायदेशीर लागवड। शिरपूर तालुक्यातील महादेव दोंदवाडा शिवारात अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत शिरपूर तालुका पोलिसांनी तब्बल 41 लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे। पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार राशा समदा पावरा वय वर्ष 50 यांना आपल्या मालकीच्या शेतात विक्रीच्या उद्देशाने गांजाच्या झाडांची बेकायदेशीर लागवड केली होती। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने 2 किलोमीटर पायपीट करत नाल्यांच्या मार्गाने शेतात छापा टाकला। या कारवाईत 820 किलो वजनाची फुले व बोंडे असलेली गांजाची झाडे हस्तगत करण्यात आली असून आरोपीला ताब्यात घेण्यात आला आहे। शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हेगारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोसई सुनील वसावे, संतोष पाटील, जाकिरोद्दीन शेख, जगन्नाथ कोळी, राजू ढिसले, विजय ढिवरे, स्वप्नील बांगर, दिनकर पवार, वाला पुरोहित, कृष्णा पावरा व इतर सहकार्यांनी केली आहे। स्वतः पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळाला भेट देऊन कारवाईची पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे। आज शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील महादेव दोंदवाडा या गावात एक इसम हा गांजाची शेती करत आहे अशा गोपनीय माहितीवरून आम्ही या ठिकाणी छापा कारवाई केली असता, काय नाव तुझं? राशा पावरा याने या ठिकाणी ही अशी गांजाची ह्या लवणाच्या लगत आणि महसूल विभागाच्या शेतीमध्ये अशा पद्धतीची गांजाची लागवड केलेली आहे। आपण मध्येपर्यंत जाऊन बघू शकतो की अशा पद्धतीने थोड्या प्रमाणात काही ठिकाणी कापूस व काही ठिकाणी गांजा अशा प्रकारे हे लावलेला आहे। हा अजून जो गांजा होता हा आता आपण मजुरांच्या साह्याने या ठिकाणी उपटून घेतलेला आहे हे गांजा। आणि आता ह्या सगळ्याचं आम्ही या छापा कारवाईच्या अंतर्गत जे जप्त करण्यात आलेलं आहे त्या सर्वांचं जप्त करून आणि आरोपीवरती गुन्हा दाखल करण्याची कारवाई करत आहोत। कट करू। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.